करुणा मुंडे यांच्या वतीनं वांद्रे कुटुंब न्यायालयानं दिलेल्या आदेशाला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलेलं आहे। या प्रकरणाची आज सुनावणी झाली आणि प्रकरण 29 मार्च पर्यंत तहकूब झालंय। करुणाजी, काय झालं आज नेमकं कोर्टात आणि कोर्टाने काय म्हटलं? कोर्टाने हेच म्हटलेलं आहे, 29 तारीख दिलेली आहे आणि जे त्यांनी केस टाकलेला आहे ते टेनेबल नाही आहे असंच कोर्टाने म्हटलेलं आहे। धनंजय मुंडेंनी जी याचिका केली आहे, काय नेमके मुद्दे घेतलेत? कारण की कोर्टाची आधीची ऑर्डर स्पष्ट होती, त्यांना अंशतः त्यात दोषी मानलेला आहे आणि पोटगीसाठी या पात्र आहेत असं म्हटलंय। तर धनंजय मुंडेचं आता आर्ग्युमेंटचे मुद्दे काय आहेत याचिकेत? त्यांचा आर्ग्युमेंटचा असं मुद्दे आहे की पहिलं मी लग्न नाही केलेलं, आणि त्यांचं म्हणणं की मी लिव्ह इन रिलेशनमध्ये होतो, ते त्यांचं आर्ग्युमेंट आहे। पण लिव्ह इन सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार लिव्ह इन रिलेशन त्याचा किती पिरियड आहे ते तर गृहीत धरतात, पण 27 वर्षाचा पिरियड आणि त्याच्यातून 2 मुलं जन्मन त्यांचं 18-19 वर्षे हे लिव्ह इन रिलेशन म्हणता येणार नाही। ते प्रिझम्पशन ऑफ लॉच असं आहे की जो 4-5 वर्ष थोडा 2-3 वर्षाचा लिव्ह इन रिलेशनचा पिरियड असू शकतो। हे त्यांचे ग्राउंड्स। आणखी दुसरा ग्राउंड की स्ट्रॉंग आहे ते स्वतः, त्यांनी राजकीय संघटना चालवतात आणि फायनान्शियली त्याच्यामुळे स्ट्रॉंग आहेत, त्यांनी प्रोटेक्शन मागितलं आहे, असे त्यांचे काही ग्राउंड आहेत। आणि जे आमचे जे असे आर्ग्युमेंट राहणार आहेत की जे काही कंपन्या दाखवल्या त्यांनी कागद जोडलेत ते ऑलरेडी बंद आहेत, त्यांनीच असे कंपन्या काढल्यात, 2016 बंद आहे, काय उत्पन्न नाही त्याच्यामुळं। आणि आजपर्यंत त्यांनी काही पैसे भरण्याचा काही प्रयत्न केला नाही। आता 29 तारखेला कोर्ट फायनल निकाल, कुठला स्टे दिलेला नाही, 29 तारखेला सगळे कागदपत्र पाहून कोर्ट फायनल निकाल देणार आहे। या संदर्भात पोटगी वाढवण्यासाठी तुम्ही काही अर्ज अपील ऑनलाईन आम्ही ॲप्लिकेशन आज करतोय किंवा सोमवारी रजिस्टर होऊन जाईल तो। आज आम्ही सगळे डॉक्युमेंट जमा करून सोमवारी आम्ही ऑनलाईन दाखल करतोय आणि तो अर्ज त्याच दिवशी निकाल हिअरिंगला येईल असं आमची रिक्वेस्ट राहणार आहे। वाढवून मागण्याचा तुमचा अर्ज आहे, किती वाढतं? कमीत कमी आम्हाला 15 लाख रुपयाची मागणी केली होती, जसा आमचा लिव्हिंग स्टँडर्ड होता तो आम्ही त्याच्या खाली आम्ही जगू 3 लाख रुपये प्रत्येकीच्या 25 लाख रुपये आम्ही त्याचा खर्च मागतो। महिना 6 लाख रुपये नाही 9 लाख आणि मुलाला जे त्यांनी खालच्या कोर्टाने दिलं नाही त्याला मुलाला द्या म्हणतो का, त्याचं एज्युकेशन सुरू आहे। हो 15 लाखाची आहे, पण कमीत कमी 9 लाख रुपये आम्हाला पाहिजे। 2 लाख दिले ती तुम्हाला 9 लाखापर्यंत। कमीत कमी 9 लाख रुपये तो पाहिजे। तर या आहेत करुणा मुंडे, ज्या सांगतायत की धनंजय मुंडे यांनी जे त्या आदेशाला आव्हान दिलेलं आहे ते कोर्टात टिकण्यासारखं नाहीये। या उलट 2 लाखाची जी पोटगी आहे ती वाढवून आता किमान 9 लाख रुपये करण्यात यावी अशी सुद्धा मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे आणि ज्यावर कोर्ट येत्या सुनावणीत निकाल देण्याची शक्यता आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, समय राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।